नमस्कार मित्रांनो, वेल्थ यज्ञ या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आज मार्केटमध्ये जबरदस्त अपमूव येण्याची शक्यता आहे। त्याची काय कारण आहे ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यापूर्वी जर तुम्ही या चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळेल। तर ठीक आहे मित्रांनो, तुमचा जास्त वेळ न घेता आपण व्हिडिओला सुरुवात करूया। आपण जर एशियन मार्केट जर पाहिले तर एशियन मार्केटमध्ये पूर्ण सगळे ग्रीन दिसत आहे आपल्याला। त्यामुळे इंडियन मार्केट जे आहे ते सुद्धा आज ग्रीनमध्ये ओपन होण्याची शक्यता आहे आणि ओपन झाल्यानंतर हे पॉझिटिव्ह बायसमध्ये राहण्याची शक्यता आहे। याची काय कारण आहेत हे आज आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। बंपर 3 ते 4 बंपर न्यूज आहेत त्या आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत, तर तुम्ही व्हिडिओ स्किप करू नका। लक्ष्मीपूजनाच्या दिवशी मार्केट 12,800च्या वरती ओपन झालेलं होतं आणि ते क्लोज होताना 12,780ला क्लोज झालेला आहे। त्यामध्ये निफ्टी जो आहे तो 12,780ला क्लोज झालेला आहे। सेन्सेक्स आहे तो 43,637ला क्लोज झालेला आहे आणि बँक निफ्टी जे आहे ते 28,594ला क्लोज झालेली आहे। त्यामध्ये टॉप गेनर्स आणि टॉप लूजर्स कोणते होते ते पाहूया आपण। त्यामध्ये टॉप गेनर्स जर पाहिले तर पहिला आहे BPCL, नंतर IOC, टाटा मोटर्स, HDFC लाईफ आणि भारती एअरटेल। मित्रांनो, यामध्ये HDFC लाईफ जो आहे तो मी तुम्हाला 600च्या खाली असताना तुम्हाला रिकमेंड केलेला होता वीकली अपडेट्समध्ये। तुम्ही जर तो व्हिडिओ पाहिला नसेल तर तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता आणि ज्याने तो व्हिडिओ पाहिलेला आहे त्यांनी मला कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून सांगा की हो तुम्ही सांगितलेलं होतं म्हणून। तुमच्या पॉझिटिव्ह कमेंट्स मला नवीन व्हिडिओ बनवण्याची प्रेरणा देतात। त्यामुळं तुम्ही कमेंट्समध्ये नक्की कमेंट्स करून सांगा की HDFC लाईफ मी तुम्हाला सांगितलेलं होता का नाही ते। टॉप लूजर जर पाहिले तर त्यामध्ये आहे NTPC, हिंदाल्को, पॉवर ग्रिड, हीरो मोटरकॉर्प्स अँड JSW Steel। लक्ष्मीपूजनाच्या दिवशी जे मार्केट होतं ते फक्त 1 तासाचं मार्केट असतं आणि त्यामुळं त्या दिवशीच्या मार्केटची जी मूवमेंट असते त्याच्यावरून आपण काही कन्क्लुजन काढू शकत नाही। त्यामुळे आपण टॉप लूजर्स आणि टॉप गेनर्स फक्त बघितलेले आहेत। आपण करन्सी सेक्शन जर पाहिला तर USD INR, GBP INR, युरो INR यांच्या तुलनेमध्ये रुपया आता वीक होताना दिसत आहे। आपण जर निफ्टीचा विचार केला तर निफ्टी परवा दिवशी 60 पॉईंट्सनी अप क्लोज झालेली होती, 12,780ला क्लोज झालेली आहे। आता निफ्टीचे की सपोर्ट आणि की रेजिस्टन्स जर पाहिले तर निफ्टीचा की रेजिस्टन्स जो आहे तो वरती पहिला रेजिस्टन्स आहे 12,822ला, त्याच्यानंतर 12,865 आणि 12,900 हे निफ्टी जे आहेत ते की रेजिस्टन्स आहेत। आणि की सपोर्ट जर पाहिले तर 12,740, 12,706 आणि 12,664 असे निफ्टीचे खालचे रेजिस्टन्स आहेत। आता ह्यामध्ये जर विचार केला तर सगळे सपोर्ट आणि रेजिस्टन्स जे आहेत ते वरतीचे सपोर्ट आहेत ते साधारण 150 पॉईंट्समध्ये सगळे तिन्ही सपोर्ट्स आलेले आहेत आणि खाली सुद्धा खालचे वरचे रेजिस्टन्स जे आहे ते साधारण 150 पॉईंट्सपेक्षा कमी रेंजमध्ये आहेत आणि खालचे सुद्धा 120 पॉईंटच्या आसपास आहेत। ही रेंज जी आहे ती कमी झालेली असल्यामुळे आज निफ्टी जी आहे ती जबरदस्त व्होलाटाईल राहण्याची शक्यता आहे। त्यामुळे जर तुम्ही मार्केटमध्ये नवीन असाल तर आज इंट्राडे ट्रेड तुम्ही आज घेऊ नका। मार्केट इथून वरती जाण्याची शक्यता आहे, त्यामुळं जर तुम्ही लॉंग टर्मसाठी असेल तर लॉंग टर्ममध्ये तुमची कोणतीही पोझिशन लगेच कट करण्याचा प्रयत्न करू नका, कोणतंही प्रॉफिट बुक लगेचच्या लगेच करू नका।
आता बँक निफ्टीचा जर विचार केला तर बँक निफ्टी 128 पॉईंट्सने वरती क्लोज झालेली होती लक्ष्मीपूजनाच्या दिवशी. त्याचे की रेजिस्टन्स जर पाहिले तर वरचा जो रेजिस्टन्स आहे तो 28,753चा पहिला रेजिस्टन्स आहे. दुसरा रेजिस्टन्स जो आहे तो 28,913 आणि त्याच्यानंतर 29,000चा सायकोलॉजिकल रेजिस्टन्स बँक निफ्टीसाठी दिसत आहे. खालचे सपोर्ट जर पाहिले तर 28,433, त्याच्यानंतर 28,272 आणि 28,100 हे निफ्टीचे खालचे सपोर्ट्स आहेत. बँक निफ्टीमध्ये सुद्धा 1,000 पॉईंट्समध्ये सगळे सपोर्ट्स आणि रेजिस्टन्स आपल्याला दिसत आहेत. बँक निफ्टी सुद्धा आज व्होलाटाईल राहण्याची शक्यता आहे. FII आणि DIIचा जर विचार केला तर FIIनी 13 तारखेला जबरदस्त परचेसिंग केलेली आहे. परत एकदा ग्रॉस परचेस जे आहे ते त्यांचं 9,389 करोडचे ग्रॉस परचेस केलेले आहे आणि ग्रॉस सेल्स जे आहे ते 7,453 करोडचे ग्रॉस सेल्स केलेले आहेत. त्यामुळे त्यांचं नेट सेलिंग झालेलं आहे, नेट बाईंग त्यांचं झालेलं आहे. ते त्यांनी 1,935 करोडचे शेअर्स नेट बाय केलेले आहेत. आणि मंथ टिल डेट जर त्यांचं बाईंग आणि सेलिंग जर पाहिलं तर मंथ टिल डेट त्यांनी 98,455 करोडचे शेअर्स बाय केलेले आहेत आणि 65,223 कोटीचे शेअर्स त्यांनी सेल केलेले आहेत. त्यामुळं आत्तापर्यंत नेट परचेस जे आहे ते FIIनी 33,232 करोडचे शेअर्स नेटमध्ये परचेस केलेले दिसत आहेत. FII जे आहेत ते बल्कमध्ये क्वांटिटी परचेस करत आहेत. त्यामुळे मार्केट जे आहे ते इथून सुद्धा वरती जाण्याची शक्यता आहे. या मंथमध्ये FII जे आहे ते साधारण 60,000 कोटीपर्यंत शेअर्स नेट बाय करतील असा अंदाज वर्तवला जात आहे. आपण जर DIIचा विचार केला तर DIIनी या मंथमध्ये नेट सेलिंग केलेली दिसत आहे आपल्याला. जर त्यांचा 13 तारखेचा जर विचार केला तर त्यांनी ग्रॉस परचेस जे आहे ते 2,265 कोटीचे शेअर्स परचेस केलेले होते आणि 4,727 कोटी शेअर्स जे आहेत ते त्यांनी सेल केलेले होते. त्यामुळे त्यांचं नेट सेलिंग जे आहे ते 2,462 कोटीचे शेअर्स त्यांनी सेल केलेले आहेत. मंथ टिल डेटचा जर विचार केला तर मंथ टिल डेटमध्ये त्यांनी 20,304 कोटीचे शेअर्स जे आहेत ते नेटमध्ये सेलिंग केलेले दिसत आहे आपल्याला. आता गुड न्यूज जर बघितल्या तर मॉडर्ना ही जी कंपनी आहे त्यांनी सांगितलेलं आहे त्यांची जी वॅक्सिन त्यांनी बनवलेली आहे ते 94.5% इफेक्टिव्ह आहे कोरोनाला प्रिव्हेंट करण्यासाठी. अगोदर जी होती ती फायझर ह्या कंपनीनं जे सांगितलेलं होतं की 90% आमची वॅक्सिन जी आहे ते इफेक्टिव्ह आहे. तर आता मॉडर्ना ही कंपनी आलेली आहे. ते मॉडर्ना जी कंपनी आहे US बेस्ड, त्या कंपनीने सांगितलं आहे की आमची जी वॅक्सिन आहे ते 94.5% इफेक्टिव्ह आहे COVID-19च्या प्रिव्हेन्शनसाठी. दुसरी जी गुड न्यूज आहे ती भारत बायोटेक जी आहे ह्या कंपनीनं कोविडची वॅक्सिन आहे त्यांचं टेस्टिंग सुरू केलेलं आहे आणि आता जे टेस्टिंग होणार आहे ते 26,000 व्हॉलेंटियर्सवरती होणार आहे. त्याच्या पुढची जी गुड न्यूज आहे मागच्या 44 दिवसापासून भारतामध्ये जे आहेत ते कोरोनाचे जेवढे नवीन केसेस सापडत आहेत त्याच्यापेक्षा रिकव्हरीचा रेट जो आहे तो रिकव्हरीचा रेट जास्त आहे. म्हणजे जेवढे फ्रेश केसेस सापडत आहेत त्याच्यापेक्षा जे बरे झालेले केसेस आहेत ते मागच्या 44 दिवसापासून सलग जे रिकव्हरी होतात ते पेशंट जे नवीन कोरोनाचे पेशंट सापडत आहेत त्याच्यापेक्षा जास्त सापडत आहेत, म्हणजे जास्त रिकवर होत आहेत. आणि ब्रिटनने सांगितलेलं आहे की फायझरचे हे जे वॅक्सिन आहे ते ख्रिसमसच्या अगोदर हे लोकांपर्यंत पोहोचणार आहे. ह्या ज्या आहेत काही ग्रेट न्यूज आहेत
कोरोनाच्या संदर्भात कोणतीही वॅक्सिनची न्यूज जर आली तर मार्केट त्याला एकदम पॉझिटिव्हली घेण्याची शक्यता आहे आणि मार्केट इथून जबरदस्त अपमूव्ह होण्याची शक्यता आहे. तर तुम्ही जर मार्केटमध्ये इन्व्हेस्टेड असाल तर इन्व्हेस्टेड राहा आणि प्रॉफिट बुक करण्याचा लगेच आता प्रॉफिट बुक करू नका. मार्केटची जी आता वेव आलेली आहे, पॉझिटिव्ह अपवेव आलेली आहे, तर त्या वेववरती राईड करण्याचा प्रयत्न करा. आता नॉट सो गुड न्यूज जर पाहिले तर करोना इन्फेक्टेड पर्सन जे आहेत वर्ल्ड वाईड जी लिस्ट आहे ती वाढतच आहे. तर 5,04,00,000 लोक करोनाने इन्फेक्टेड झालेले आहेत. आता करोनाचे वॅक्सिन आल्यानंतर ह्या नॉट सो गुड न्यूजमध्ये ह्या ज्या न्यूज येणार आहेत त्या आपल्या बंद होणार आहेत आणि लवकरात लवकर बंद व्हाव्यात अशी माझी इच्छा आहे. करोना इन्फेक्टेड पर्सन जर भारतामध्ये जर विचार केला तर भारताची जी डेथ्स आहेत करोनाचे ते 1,30,000 डेथ्स झालेले आहेत आतापर्यंत आणि रिकव्हरी जे आहे ते भारतामध्ये जबरदस्त आहे. काल भारतामध्ये 41,000च्या आसपास नवीन केसेस सापडलेल्या होत्या. आता माझा जर मार्केटचा आजचा व्ह्यू जर पाहिला तर मार्केट आता सध्या ओव्हरबॉट कंडिशनमध्ये आहे आणि ह्यामध्ये तुम्हाला व्हॅल्यू स्टॉक्स जे आहेत ते इमर्ज होताना दिसत आहेत. तुम्ही स्टॉक स्पेसिफिक राहण्याची गरज आहे. जर तुम्ही इन्व्हेस्टेड असाल तर इन्व्हेस्टेड राहा आणि तुम्ही प्रॉफिट बुक करण्याची कोणतीही गडबड करू नका असं मला वाटत आहे. तुम्ही स्टॉक स्पेसिफिक अप्रोच ठेवला पाहिजे आणि चांगले स्टॉक जे आहेत ते तुम्हाला जर डीपमध्ये जर डीपवरती जर सापडले तर ते तुम्ही चांगल्या स्टॉकमध्ये इन्व्हेस्ट करण्याची अपॉर्च्युनिटी सोडली नाही पाहिजे. मित्रांनो, आज एवढं. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि चॅनलला अजून जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळेल. ठीक आहे मित्रांनो, परत भेटूया अशाच एका नव्या व्हिडिओसोबत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.